नमस्कार, आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत झटपट अंडा भुर्जी. अंडा भुर्जीमध्ये आपण एक सिक्रेट मसाला टाकणार आहोत, ज्या मसाल्याने या अंडा भुर्जीची चव एकदम दुप्पट होईल. चला तरी व्हिडिओला सुरुवात करूया. कुठला मसाला टाकून आपण आज अंडा भुर्जी बनवणार आहोत ते बघूया. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला एकदम फ्रीमध्ये आहे. चला तरी व्हिडिओला सुरुवात करूया. काय काय साहित्य घेतलंय ते बघूया आणि झटपट अंडा भुर्जी बनवूया. इथे आपण 3 टोमॅटो घेतलेले आहेत, 3 कांदे घेतलेले आहेत, छोटा तुकडा आपल्याला अद्रकचा लागेल, 7 लसणाच्या पाकळ्या आणि 4 हिरव्या मिरच्या. आता ही सर्व जिन्नस जी आहे ती आपल्याला एकदम बारीक अशी कट करून घ्यायची. सगळ्यात अगोदर आपण कांदा कट करून घेऊया. अंडा भुर्जी बनवण्यासाठी आपल्याला कांदा एकदम बारीक असा कट करून घ्यायचा आहे. तर बघा, ह्या पद्धतीने आपण कांदा एकदम बारीक असा करून घेऊया, म्हणजे भुर्जी एकसारखी होते आणि खायला देखील खूप चवदार लागते. अशा पद्धतीने एकसारखा बारीक कांदा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. ही भुर्जी एकदम सोप्या पद्धतीने झटपट होते, कमी मसाल्यामध्ये होते. पण आपण याच्यामध्ये आज एक वेगळा मसाला टाकणार आहोत, त्याने या भुर्जीची चव अगदी दुप्पट होणार आहे. कांदा कट करून झालेला आहे. आता आपण हिरवी मिरची कट करून घेऊया. अद्रकचे देखील आपण छोटे असे तुकडे करून घेतलेले आहेत. आता इथे आपण 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, ते सुद्धा आपण बारीक अशा कट करून घेऊया. असे बारीक करून घेतले की दाताखाली आल्यानंतर खूप छान चवदार लागतात. टोमॅटोच्या देखील आपण बारीक अशा फोडी करून घेऊया. तर बघा, सर्व जिन्नस जी आहे ती आपली कट करून इथे झालेली आहे. टोमॅटोच्या देखील आपण बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत. चला आता आपण अंडी फोडून घेऊया. इथे एक बाउल घेतलेला आहे, याच्यामध्ये आपण आता अंडी फोडून घेऊया. तर बघा, ह्या पद्धतीने इथे मी अंडी फोडून घेतलेली आहेत. आपण इथे 6 अंडी फोडून घेतलेली आहेत. तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये बनवायची त्या प्रमाणामध्ये तुम्ही अंडी इथे घेऊ शकता. आता सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, एक चमचा घ्यायचा आणि चमच्याने आपल्याला अंडी व्यवस्थित अशी 1 ते 2 मिनिटासाठी फेटून घ्यायची. बरेच जण अगोदर मीठ टाकतात आणि फक्त हलक्या हाताने मिक्स करतात, मग ते भुर्जीला चव येत नाही. अशा पद्धतीने आपण जर अंडी व्यवस्थित अगोदर जर फेटून घेतली, भुर्जी आपली एकदम एकसारखी होते. जास्त मिक्स करायची देखील आपल्याला आवश्यकता पडत नाही. 2 मिनिटासाठी आपण अंडी इथे फेटून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा आपल्याला 1 ते 1.5 मिनिटासाठी ही अंडी चमच्याने व्यवस्थित अशी फेटून घ्यायची. तर बघा, इथे एकसारखं आपण हे फेटून घेतलेलं आहे. आता हे साईडला ठेवूया. गॅसवरती कढई गरम झाली की एक मोठा चमचा भरून आपण याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं की लगेच याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेतलेला आहे. कांदा व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घेऊया आणि 2 ते 3 मिनिटासाठी हलकासा कांदा आपण परतवून घेऊया. कांद्याचा कलर आपल्याला जास्त लालसर अजिबात करायचा नाहीये. भुर्जीमध्ये कांदा हलकासा क्रंची जर असला तर भुर्जी खायला जास्त मजा येते. त्याच्यासाठी कांदा आपल्याला अजिबात लालसर करायचा नाही. हलकासा 2 ते 3 मिनिटासाठी फक्त परतवून घ्यायचा आहे. तर आता याच्यामध्ये आपण अद्रक आणि लसूण बारीक करून घेतलेलं ते लगेच टाकून घेतलेलं आहे कांद्यासोबत. ते देखील आपण एकत्र करून घेऊया. तर बघा, 2-3 मिनिटं झालेले आहे. कांद्याचा कलर अजिबात चेंज झालेला नाही. आता आपण बारीक मिरची जी कट करून घेतलेली आहे ती याच्यासोबत एकत्र करून घेऊया. मिरची टाकून 1 मिनिटासाठी आपण एकत्र करून घेतलेलं आहे. आता बारीक चिरून घेतलेले टोमॅटो आपण याच्यामध्ये एकत्र करून घेऊ. टोमॅटो टाकून घेतल्यानंतर आपण एकत्र करून घेतलेला आहे, बघू शकता. आता याच्यामध्ये आपण काही मसाले टाकून घेऊया. सगळ्यात अगोदर आपण आता याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे चवीनुसार मीठ, म्हणजे टोमॅटो देखील पटकन इथे मऊसूत होतील. आपण याच्यामध्ये टाकलेला आहे लाल तिखट, 1 चमचा आपण याच्यामध्ये धना पावडर टाकून घेतलेली आहे. बस, आपण आता एवढेच मसाले टाकून घेणार आहोत. एकत्र करून घेऊया आणि टोमॅटो हलकेसे मऊसूत होईपर्यंत शिजवून घेऊया. तर 2-3 मिनिटं झालेले आहेत. टोमॅटो आपले इथे मस्त मऊसूत असे झालेले आहेत. याच्यामध्ये आपण पाव चमचा हळद पावडर टाकून घेतलेली आहे आणि आता टाकून घेणार आहोत आपला सिक्रेट मसाला. 1 चमचा भरून आपण याच्यामध्ये पावभाजी मसाला टाकून घेतलेला आहे. पावभाजीचा मसाला टाकल्यानंतर भुर्जी आपली एकदम टेस्टी चवदार होते. पावभाजीचा मसाला तुम्ही नक्की टाकून अंडा भुर्जी बनवून बघा, खूप मस्त लागते खाण्यासाठी. तर मसाला टाकून घेतलेला आहे. पुन्हा एकत्र करून बघू शकता तुम्ही, मस्त तेल सुटलेलं आहे. आता आपण फेटून घेतलेले याच्यामध्ये अंडी टाकून घेऊया. ज्यावेळेस आपण याच्यामध्ये अंडी मिक्स करणार आहोत त्यावेळेस आपल्याला गॅस इथे फुल ठेवायचा आहे. फुल गॅसवरतीच आपल्याला हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे. तर बघा, अर्ध मिश्रण आपण इथे मिक्स करून घेतलेलं आहे. राहिलेलं अर्ध मिश्रण आपण आता याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे.
तर दोनदा करून इथे मी हे मिश्रण एकत्र करून घेत आहे. गॅस 1 मिनिटासाठी आपण फुल ठेवूया आणि नंतर गॅस जो आहे तो आपण कमी करूया. तर बघा झटपट असं आपल्याला हे एकत्र करून घ्यायचं आहे, जेणेकरून अंडी पटकन खाली कढईला लगेच चिकटले जातात. अशा पद्धतीने आपण झटपट एकत्र करून घ्यायचे. गॅस मी आता कमी केलेला आहे. कमी गॅसवरतीच आपण आता हे एकत्र करून घेऊया. भुर्जी बनवायला आपल्याला जास्त वेळही लागत नाही, जास्त साहित्यही लागत नाही. झटपट ही भुर्जी बनवायला एकदम सोपी आहे. अशा पद्धतीने तुम्ही अंडा भुर्जी नक्की बनवून बघा. बघा एकत्र करून झालेलं आहे. कमी गॅसवरती आपण 3 ते 4 मिनिटासाठी व्यवस्थित असं परतवून घेऊया. आता याच्यामध्ये आपण टाकून घेऊया 1 चमचा भरून कस्तुरी मेथी. कस्तुरी मेथी टाकल्यानंतर भुर्जीला खूप छान अशी चव येते. हातावरती कुस्करून आपण इथे कस्तुरी मेथी टाकून घेतलेली आहे. व्यवस्थित एकत्र करून झालेलं आहे. आता याच्यामध्ये टाकून घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि कलर तुम्ही बघू शकता, भुर्जीचा मस्त असा कलर आलेला आहे. एकसारखी बारीक भुर्जी आपली इथे मिक्स झालेली आहे. याच्यामध्ये कुठेही मोठ्या फोडी राहिलेल्या नाहीयेत. अशा पद्धतीने आपण एकत्र करून घेतलेलं आहे. भुर्जी मस्त रेडी झालेली आहे, परतलेली आहे. खूप छान सुट्टी सुट्टी देखील झालेली आहेत. अजिबातही कुठेही ओलसर राहिलेले नाही. गॅस आपण आता बंद करूया आणि भुर्जी एक ताटामध्ये काढून घेऊया. तर बघा एक ताटामध्ये आपण भुर्जी काढून घेतलेली आहे. मस्त कलर आलेला आहे. ही तुम्ही पावासोबत खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता किंवा भाकरीसोबत सुद्धा ही भुर्जी खूप छान लागते. अशा पद्धतीने अंडा भुर्जी तुम्ही नक्की बनवून बघा. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून सगळ्यांना धन्यवाद.